नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानेवारी 2026 मासिक राशीफलात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुला राशीसाठी या महिन्यातील ग्रहांचे परिणाम, करिअर किंवा व्यवसाय, आर्थिक स्थिती, नातेसंबंध अथवा प्रेम, आरोग्य, विद्यार्थ्यांसाठी कसं दाखवते ते, शुभ रंग, अंक, दिशा तुमच्यासाठी कुठली लकी असेल ते, आणि ग्रह उपाय। आपण या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत। आता आपण जाणून घेऊया पहिले ग्रहस्थितीबाबत। तुळ राशीसाठी गुरु जो 4थ्या भावात स्थिर राहील, घर, कुटुंब, भावनिक सुख मिळेल। शनी 5व्या भावात मेहनत आणि अभ्यासासाठी फळ दाखवेल। राहू एकादश भावात असल्यामुळे अनपेक्षित आर्थिक संधी चालून येईल। आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत काय फलादेश मिळतोय। महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुन्या प्रोजेक्टसाठी समाधान मिळेल। 10 ते 17 तारीख नवीन जबाबदाऱ्या, टीम मध्ये नेतृत्व क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करेल। व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंग ही फायद्याची ठरेल। पार्टनरशी आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी करार नीट करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि नंतरच तुम्ही काही निर्णय घ्यायचा आहे। आर्थिक स्थितीबाबत जर बघायला गेलात तर 5 ते 12 तारखेपर्यंत काही अनपेक्षित इन्कम मिळेल। जुनी रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे। संपत्ती किंवा वाहन खरेदीसाठी 18 ते 25 तारीख ही योग्य असेल। महिन्याच्या शेवटी फार तणाव जाणवणार आहे। पैशाच्या संदर्भात प्रेशर नक्की फील होणार आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्या नातेसंबंध व प्रेम संदर्भात। विवाहितांसाठी 10 ते 18 तारीख जोडीदारांचा सपोर्ट मिळेल। सिंगल लोकांसाठी 6 ते 14 तारीख ही एक वेगळी तारीख असेल, ज्यात तुम्ही प्रपोज करायचं असेल तर प्रपोज करू शकता, जे तुमच्यासाठी लाभकारक ठरू शकेल। आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत। स्नायू दुखणे, ऍसिडिटी होणे, पोटामध्ये दुखणे हा विकार या महिन्यामध्ये दिसून येऊ शकतो, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये। आता आपण जातोय विद्यार्थ्यांसाठी। 10 ते 20 तारखेत अभ्यास हा फोकस चांगला असायला हवा। स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट किंवा इंटर्नशिप साठी प्रगती नक्की दिसते आहे। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ रंग, अंक आणि दिशा। तुमच्यासाठी लकी कलर जो असणार आहे तो गुलाबी किंवा पांढरा असेल। लकी नंबर जो आहे तो 7 असणार आहे आणि लकी दिशा जी आहे ती पश्चिम असणार आहे। आता आपण जाणून घेणार आहोत उपायांबाबत। ग्रहांचे काही उपाय। शुक्रवारी गुलाबी फूल किंवा प्रसाद दान करावा। यथाशक्ती मंदिरामध्ये दान करावं। दररोज ओम शुक्राय नमः याचा जप करावा। गायला गूळ किंवा चपाती खायला द्यावी। दर शुक्रवारी तुम्ही तांदळाचं दान करू शकता। हे सर्व उपाय केल्याने ग्रहांचा जो दोष आहे तो कमी होताना आपल्याला दिसेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला तुमची राशी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, अथवा तुम्ही डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ मेन्शन करून तुम्हाला आम्ही फ्री मध्ये तुमची राशी नक्की सुचवू शकतो। म्हणून लगेच या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। श्री स्वामी समर्थ।